कोल्हापूर महापालिकेच्या जनता दरबारमध्ये 33 नागरिकांनी आपल्या समस्या मांडून अर्ज दाखल केले। या समस्यांचं निवारण तत्काळ करावं अशा सूचना महापौर रुपा राणी निकम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या। कोल्हापूर शहरातील नागरिकांच्या समस्या तातडीनं सोडवण्यासाठी तसंच त्यांच्या अडचणी थेट जाणून घेण्यासाठी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या 5 तारखेला जनता दरबारचं आयोजन करण्यात येते। परंतु या महिन्याच्या 5 तारखेला रविवारची सार्वजनिक सुट्टी असल्यानं हा जनता दरबार आज सोमवारी घेण्यात आला। हा जनता दरबार महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या जनता दरबारात 33 नागरिकांनी आपल्या विविध समस्या मांडत अर्ज दाखल केले। यावेळी महापौर रुपा राणी निकम यांनी नागरिकांच्या तक्रारी मागण्या प्रत्यक्ष ऐकून घेतल्या। प्राप्त झालेल्या तक्रारी तातडीनं निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। आजच्या जनता दरबारात आलेल्या नागरिकांची संख्या लक्षात घेता बऱ्याच नागरिकांच्या समस्या पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। या जनता दरबारात उपायुक्त कार्यालयाचे 2, नगररचना विभागाचे 11, सामान्य प्रशासन विभागाचे 2, आस्थापना विभागाचा 1, उद्यान विभागाचे 4, इस्टेट विभागाचा 1, शहर अभियंता कार्यालयाचे 2, मुख्य आरोग्य निरीक्षक कार्यालयाचे 3, विभागीय कार्यालय क्रमांक 1 कडे 1, पाणी पुरवठा विभागाचा 1, आरोग्य प्रशासन विभागाचा 1, घरफाळा विभागाचा 1 आणि परवाना विभागाचा 1 असे एकूण 33 अर्ज दाखल झाले। यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उपायुक्त पारितोष कंकाळ, सहाय्यक आयुक्त राम काटकर, जल अभियंता हर्षजित घाटगे, नगर सचिव सुनील बिद्री, उपशहर रचनाकार NS पाटील, पर्यावरण अभियंता समीर व्याघांबरे, सिस्टीम मॅनेजर यशपाल सिंग राजपूत, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, परवाना अधीक्षक अशोक यादव, रचना कार्यपद्धती अधिकारी प्रशांत पंडित, इस्टेट ऑफिसर शेखर साळुके, सहाय्यक अभियंता नारायण पुजारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।